वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला डाळीच्या पिठाचे छान असे धिरडे बनवून दाखवणार आहे। तुम्ही याला चीला देखील म्हणू शकतात। तर इथे मी 2 वाट्या डाळीचं पीठ घेतलं आहे, त्यानंतर अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे, त्यानंतर इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, नंतर इथे मी भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे, नंतर आमचूर पावडर, काळं मीठ, लाल तिखट, आपलं साधं मीठ आणि हळद घेतलेली आहे आणि पीठ भिजवण्यासाठी पाणी देखील घेतलेलं आहे। तर इथे बघा डाळीच्या पिठामध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ टाकून घेणार आहे। नंतर इथे मी थोडेसे जिरे टाकून घेणार आहे। ओवा माझ्याकडे नव्हता, तुमच्याकडे असेल तर इथे थोडासा अर्धा चमचा तुम्ही कुस्करून या पिठामध्ये ऍड करू शकतात। त्यानंतर इथे सर्व मसाले ऍड केले आणि इथे माझ्याकडे ठेचा घरी केलेला होता ऑलरेडी सकाळीच, तर तोच ठेचा मी इथे ऍड केलेला आहे। तर यामध्ये मिरची, जिरे आणि लसण असं बारीक केलेलं आहे, तर तो इथे ठेचा मी 2 चमचे ऍड केला आहे आणि इथे कोथिंबीर देखील ऍड करून घेतलेली आहे। तुम्हाला जर ठेचा टाकायचा नसेल तर तुम्ही तो स्किप देखील करू शकतात आणि कोथिंबीरीच्या ऐवजी इथे तुम्ही वेगवेगळ्या पालेभाज्या जरी चिरून टाकल्या तरी देखील हे तुमचे जे धिरडे आहेत ते खूप छान लागतील आणि मुलांना असंही पालेभाज्या आवडत नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही जर धिरड्यांमध्ये टाकून दिल्या तर ते पालेभाज्या देखील आवडीने खातील आणि आपला हेतू देखील मुलांना पालेभाज्या खाऊ घालण्याचा साध्य होईल। तर अशा पद्धतीने बघा इथे थोडं थोडं पीठ आपण जे आधी कोरडं आहे ते विस्करने मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून हे डाळीचं पीठ आपल्याला व्यवस्थित छान असं स्मूथ कालवून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घातल्यामुळे याच्या गुठळ्या देखील होत नाहीत आणि व्यवस्थित पीठ इथे हे चांगलं भिजवलं जातं। तर अशा पद्धतीने हे धिरडे आज मी इथे बनवणार आहे। तर तुम्हाला जर माझ्या पद्धतीने असे पौष्टिक धिरडे बनवायचे असतील तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही हा व्हिडिओ इतरांना शेअर देखील करा। तर एकदम पौष्टिक असे हे डाळीच्या पिठाचे धिरडे तयार होतात। अशाच पद्धतीने तुम्ही ज्वारीच्या पिठाचे देखील करू शकतात आणि तुम्ही मिक्स पिठाचे देखील ज्वारी, गहू, नाचणी असे वेगवेगळे पिठं देखील टाकून तुम्ही छान असे हे धिरडे बनवू शकतात। तर खूप सुंदर लागतात चवीला आणि बेसनाच्या पिठाचे असल्यामुळे खाताना खमंग अशी चव येते आणि तुम्ही हे नुसते देखील खाऊ शकतात किंवा वेगवेगळ्या चटण्या, भाज्या यांच्यासोबत देखील तुम्ही खाऊ शकतात किंवा हे धिरडे असेच तुम्ही पोळीमध्ये टाकून त्याचा छान रोल करून देखील खाऊ शकतात। तर एकदम सकाळच्या नाश्त्यासाठी असू द्या, तुम्हाला डब्यात न्यायचे असू द्या किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी जरी असले किंवा रात्री तुम्हाला अगदी थोडंसं कमी खायचं तर तुम्ही हे 2 धिरडे जरी खाल्ले तरी बस आहेत। इतके छान आणि सुंदर चवीचे तयार होतात। तर मला इथे हळद तिखट थोडी कमी वाटली म्हणून मी पीठ सगळं कालवल्यानंतर यामध्ये थोडंसं हळद आणि तिखट ऍड केलेली आहे आणि इथे तव्याला मी तेल देखील लावून घेतलेलं होतं आणि इथे छान असं हे पीठ टाकून घेतलेलं आहे। थोडी जाळी पडेपर्यंत आपल्याला यावर झाकण ठेवायचं नाही आणि छान जाळी पडली की 1-2 ते 3 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे, म्हणजे वरची बाजू देखील चांगली शिजल्या जाईल आणि मस्त असं हे आपलं धिरडं तयार होईल। तर इथे बघा तवा देखील छान पॅन पासून हे धिरडं लगेच मोकळं व्हायला लागतं आणि खालून देखील असं मस्त जाळीदार खरपूस भाजलं जातं। तर इथे आता आपण याला पलटून घेणार आहोत। बघा किती छान जाळी पडलेली आहे आणि एकदम खमंग असं चवीचं लागतं, त्यामुळे खूप टेस्टी लागतं। तुम्ही नक्की करून बघा आणि एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही वरचेवर हे करून खाताल आणि दुसऱ्यांना खाऊ देखील घालताल। अशा पद्धतीने मस्त हे धिरडे आपले तयार झालेले आहेत। तर सगळेच मी पिठाचे असे धिरडे करून घेतलेले आहेत। तर बघा रंग किती सुंदर दिसत आहे आणि याच्यात वेगवेगळ्या तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही घालू शकता। तर नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सांगा। तर अशा पद्धतीने बघा इथे मी केचप घेतलेला आहे आज या धिरड्यांसोबत खायला। तर प्लेटमध्ये मी हे सर्व करून घेणार आहे। बघा किती छान जाळीदार आणि मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजल्यामुळे कलर देखील खूप सुंदर आलेला आहे। तर छान इथे मी हे सर्व करून घेणार आहे आणि इथे मस्त याचा एक तुकडा तोडायचा आणि केचपमध्ये बुडवून खायचा। तुम्ही हे लोणचं किंवा इतर दुसऱ्या चटण्यांसोबत देखील खाऊ शकतात। तर नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।